स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। शिंदखेडा तालुक्यातील कामपूर येथे पालकमंत्रींच्या हस्ते झाले छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिराचे उद्घाटन। शिंदखेडा तालुक्यातील कामपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या अभियानाचे उद्घाटन धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध महसूल विषयक समस्या तात्काळ सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे। जमीन नोंद, सातबारा उतारा, नामांतर तसेच वारस नोंद अशा विविध कामांसाठी नागरिकांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे। कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनातील अधिकारी, तहसीलदार, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी प्रशासनाने लोकांच्या समस्या तात्काळ सोडवून त्यांना दिलासा द्यावा असे आवाहन केले। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची कामे जलद गतीने मार्गी लागणार असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। जे आहे ते आपलं आहे, नाही तर आईने व्हायला पाहिजे, एअरने व्हायला पाहिजे, रस्त्याने व्हायला पाहिजे, MIDCने व्हायला पाहिजे, रेल्वेने व्हायला पाहिजे। मग काय व्हायला पाहिजे? पत्रा बंद करा ही मानसिक चिरी मिरीन कुर्ता लोकांचं हित बंद नुकसान करा। महिना 2 महिना नुसते लोकांना पिताट देऊ आणि बाकी लेकर आपला रिकामा आहे दाखवू। काय करण्यापेक्षा करा करा दांगडो करा मागणो, असं करू नका। हे गाव माझं आहे, तालुका माझा आहे, राज्य माझं आहे, देश माझा आहे या भावनेने आपल्याला काम करावं लागेल। कारण बालाजीचा रथ ते सगळे मिळून खेचणार तर पुढे सरकेल। अडथळा करू करतच राहू, कोणाला काय करायचं करू द्या, आपण मात्र आपल्या देशाच्या समर्पित भावनेने काम करूया असा आग्रह मी तमाम अधिकाऱ्यांना हे करतो की ज्यावेळेस आपण घराबंद निघतात त्यावेळेस भारत मातेचा एक फोटो तुम्ही ठेवा, त्याचं पूजन करा की तुम्हाला ही संधी मिळाली की तुम्ही सरकारी अधिकारी आहात, शासनामध्ये काम करणारे लोक आहेत, तुम्ही सुरक्षित लोक आहेत, तुम्ही या सामान्य लोकांसाठी या लोकशाहीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला सेवेकरी म्हणून, तुम्हाला सेवेधारी म्हणून तुम्हाला जबाबदारी दिली आहे, ती सेवा करण्याचं काम आपण नियमितपणे करा आणि या महाराष्ट्राला जगातलं एक मोठी अर्थव्यवस्था, भारतातला विश्वगुरु बनवण्यासाठी सगळे मिळून काम करूया अशी विनंती करतो। आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। 500 लोकांना आज लाभ मिळणार आहे, सगळ्यांनी लाभ घेतल्याशिवाय इथून जाऊ नये असा मी आग्रह करेल।